जेव्हा खत तोडा पाया तेव्हा कोसळते घर. बाप हा तुमच्या आमच्या घराचा पाया आहे. पाया जर मजबूत असेल तर भिन्न घर मजबूत होत असतं, इमारत मजबूत दिसते. पण पाया खचला सगळं घर पडून जाते. दिसणारी आई ही कळच आहे, पण न दिसणारा बाप हा त्या घराचा पाया. सहजासहजी कोणालाही बाप कळाला नाही, कळत नाही. आई जवळ करते, प्रत्येकीला आई जवळची वाटते. बाप वेळ प्रसंगाने आपल्याला रागवतो, पण बाप काहीतरी संस्कार देण्याची क्षमता आपल्या अंगामध्ये ठेवतो, संस्कार देण्याचं काम करतो. माय पदरात घेते, पण बापाजवळ पदर नाही. आपल्या लेकीच्या जीवनामध्ये झालेली एखादी गोष्ट परत तिच्या जीवनात कधी होऊ नये असं बापाला वाटत असतं. बाप कठीण बोलतो म्हणून बाप कठोरच आहे असं नाही महाराज. बाप कठोरच बोलतो त्याच्यामुळे बाप कठोर असतो असं नाही. पण वेळ आपल्याकडे बाप कळालाय नाही महाराज. बाप कळत नाही सहज असं. माय प्रत्येकाला कळाली, आईची गोडवी प्रत्येकाने गायले, बापाचं कोड होतं कोणी केलं. परंतु हिमालयासारखा बाप सुद्धा आज निधीची पाठवणीचं नाव काढल्याबरोबर ढसा होऊ लागला. लेकीच्या पाठवणीला आता कसा तयार झाला.